एका छोट्याशा डोंगराळ गावात नीलू नावाचा चुणचुणीत मुलगा राहत होता. नीलूला निसर्ग खूप आवडायचा. तो रोज सकाळी शाळेला आधी झाडांना पाळत असे. त्याचा सर्वात जिवलग मित्र होता मोती, एक गोड हुशार कुत्रा. गावाच्या बाहेर एक मोठं जुनं झाड होतं. गावातले लोक म्हणायचे की ते जादुई झाड आहे, पण कोणी त्याच्या जवळ जायला धजावत नसे. नीलू आणि मोती रोज त्या झाडाजवळ खेळायला जात. एके दिवशी नीलूला झाडाखाली एक छोटं हिरवं पान चमकते असं दिसलं. त्याने ते उचललं आणि अचानक झाड हलू लागलं. झाडातून एक मधुर आवाज आला. नीलू, तुझं मन स्वच्छ आहे म्हणून मी तुला बोलावलं आहे. म्हणून मी तुला बोलावलं आहे. या गावात पाणी कमी होत चाललं आहे. जर कोणी निस्वार्थपणे मदत केली तरी मी गावाला वाचवू शकतो. मी मदत करीन. पण अट होती, नीलूला 3 चांगली कामं करावी लागणार होती. पहिलं काम, नीलूने गावातल्या लोकांना झाडं तोडू नका असं समजावलं. काही लोक ऐकत नव्हते, पण नीलू शांतपणे सगळ्यांना निसर्गाचं महत्त्व सांगत राहिला. शेवटी सगळ्यांनी मान्य केलं. दुसरं काम, गावातल्या तलावात कचरा साचला होता. मोती कचरा ओढायला मदत करत होता. तिसरं काम, एका आजारी आजीला पाणी आणि औषधं लागली होती. नीलूने स्वतःच खिशातले पैसे देऊन त्यांना मदत केली. तिन्ही काम पूर्ण होताच जादुई झाड पुन्हा चमकू लागलं. आकाशातून काळे ढग जमले आणि जोरदार पाऊस पडू लागला. गावातले विहिरी, तलाव, शेत सगळे पाण्याने भरून गेलं. गावकरी आनंदाने नाचू लागले. त्यांनी नीलू आणि मोतीचे आभार मानले. झाड हसत म्हणालं, खरी जादू माझ्यात नाही तर चांगुलपणात आहे. त्या दिवसापासून नीलू गावासाठी एक आदर्श बनला आणि मोती गावाचा हिरो झाला. कथेचा बोध, निस्वार्थ मदत, निसर्गप्रेम आणि चांगली कामं हीच खरी जादू आहे. आजची गोष्ट आवडल्यास आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.